सुरुवातीची बातमी. महाराष्ट्र सरकारचं हिंदी धोरण दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचं तोरण बांधण्यास कारणीभूत ठरतं की काय अशी चर्चा सध्या रंगू लागली. कारण येणाऱ्या 5 जुलैचा मराठी मोर्चा हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाचीही नांदी ठरू शकतो, असं विधान संजय राऊतांनी केले. पाहूया हा रिपोर्ट. मराठी भाषेसाठी एकजुटीचा मोर्चा हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची नांदी असल्याचं विधान संजय राऊतांनी केले. दोघांनी एकत्र यावं ही भावना दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये असल्याचा दावाही केला जातोय. मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध हा ठाकरे बंधूंना राजकीयदृष्ट्याही एकत्र येण्यासाठी मुद्दा बनू शकतो, नांदी असू शकते. नक्कीच मराठीच्या प्रश्न गेल्या काही काळापासून हा महाराष्ट्रावरचा आणि मराठीवरचा अत्याचार तुम्हाला स्पष्ट दिसतोय. त्याच्यामध्ये मुळात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. आपली ताकद दाखवायला पाहिजे. आणि ही ताकद कोण दाखवणार? मराठी म्हटलं की ठाकरे, दुसरं कोणी नाही. मग आधी ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे. मोर्चाला जी काय सकारात्मक दोन्ही बाजूंनी प्रतिसाद आहे की आपण एकत्र करूया, हे त्यातूनच झालं. आणि नक्कीच जसं अनेक दिवस त्याच्यावर चर्चा सुरू आहे की बाबा उद्याच्या महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? मला वाटतं ही नांदी ही सुरुवात आहे. दरम्यान 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरोधातल्या मोर्चाची दोन्ही बाजूनं जोरदार तयारी सुरू आहे. मोर्चाचा मार्ग आणि वेळ एकत्रितपणे ठरवली जाणार आहे. मोर्चा नियोजनाची जबाबदारी मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंना जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी, हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे. हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार लावता, झुगार लावता आजच त्यांना केंद्रात लादलं असा साक्षात्कार कसा झाला? हे मगरीचे अश्रू आहेत. हे पुतना मावशीचं मराठीबद्दलचं प्रेम आहे. त्यावेळी कुणीही लादली नव्हती. माशेलकरांची समिती नेमली कोणी सांगा मला? उद्धव ठाकरेंनी नेमली. माशेलकर समितीचे सदस्य कोण कोण होते? मुंडगेकर होते, थोरात होते. हे कोणी नेमले होते? हे उद्धव ठाकरे सरकारने नेमले होते. मला असं वाटतं हा खोटेपणा बंद केला पाहिजे संजय राऊत यांनी आणि वस्तुस्थिती बघितली पाहिजे. मराठीसाठीच्या मोर्चात सहभागी सर्वसामान्य मुंबईकरांसह सर्वपक्षीय नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या लोकांना हाक देण्यात आली. लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन करण्यात येते. गणेश मंडळ, गोविंदा पथक, नवरात्र मंडळ यांनीही मोर्चात सहभागी व्हावं असं मनसेचं आवाहन आहे. लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती केली जाते त्याबद्दल एक लोकांच्या मनात राग आहे आणि तो राग हा लोकांनी 5 तारखेला येऊन व्यक्त केला पाहिजे. हा जो लढा आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा 2.0 लढा आहे असं मी मानतो. माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे. काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी. काँग्रेस पक्षसुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात. नाही, आता त्यांनी एकत्र यायचं किंवा नाही हा सर्वस्वी त्या 2 नेत्यांचा विषय आहे, 2 पक्षांचा विषय आहे. आणि कुठल्या इश्यूवर जेव्हा सर्वपक्षीय मोर्चा काढतो त्यावेळेला ते सर्व पक्ष एकत्रच येतात असं नाही आहे. या राज्यामध्ये अनेकदा अनेक मोर्चे झालेत ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते सहभागी झालेत. म्हणजे होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची युती झालीच असं काय मानायचं कारण नाही. हिंदी एकच भाषा त्यांना या देशामध्ये ठेवायची आहे. हिंदीचा सन्मान आहे, हिंदीचा आदर आहे. मात्र हिंदीसोबत सर्व ज्या मातृभाषा आहे आणि विशेष करून त्यात महाराष्ट्रात मराठी जी आहे हिचं संवर्धन झालं पाहिजे. कारण मराठी केवळ भाषा नाही तर ती आमची संस्कृती, आमची जीवन पद्धती आहे. आणि या सर्व जीवन पद्धती हा नेस्तनाबूत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा जो डाव आहे तो हाणून पाडला पाहिजे. म्हणून तमाम देशातल्या सर्व सुजाण नागरिकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा ही आमची भूमिका यापूर्वीच आम्ही अधोरेखित केलेली आहे. हिंदी सक्तीवरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, मोर्चा काढणार आहेत सोबत. चांगली गोष्ट आहे. कोणाला विरोध थोडी या गोष्टीचा. मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ती मान्य करतो. विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे.
त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये कोणाला विरोध आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत याच्या अनेक वर्ष चर्चा झडत राहिल्या. मात्र तब्बल 20 वर्षांनंतर एका सरकारी धोरणानं दोघांना एका मोर्चात आणलं. विरोधी पक्षांसह दोन्ही बंधू या मोर्चात सहभागी होतील. त्यामुळे या मोर्चाचा पुढचा प्रवास युतीच्या एकजुटीपर्यंत जातो की फक्त एका सरकारी निर्णयाच्या विरोधापर्यंत सीमित राहतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.